आता आम्ही परत चाललो. हा चुडू कर फळ्यांनी. मित्रांनो आज झोपले गावरंगला आणि चिमण्याला आपण मस्त. आम्ही तिघ आहेत, संतराम भैडू मी आणि तिघांचा लोड मस्त छान चालतंय. चिमणे मस्त छान चालतंय. आज त्याला दोरीची पण गरज पडली नाही, पण त्याला पण माहिती आता आपल्याला एक राऊंड मारला ना की सोडतात हे, म्हणजे थोडंसं बैलगाडीला चालवतात आणि परत सोडतात. तर त्याच्यामुळे गावरांगचं आता काही टेन्शनच राहिलं नाही. मस्त काम शिकला तो. आता बैलगाडी चालला म्हणजे आपल्या शेतात पण चलन मस्तपैकी. आणि त्याचा पाय ना हा ते लाकडामुळे मी म्हटलं नाही का, गवळ्याला पण तशी सवय पाय बाहेर ठेवायची. काही दिवसात ती सवय निघून जाते, म्हणजे लाकूड बांधायचं बंद केलं ना की लेच नॉर्मल आपले चिमण्यासारखे चालतात, काय प्रॉब्लेम राहत नाही त्यांना. चिमणे कसं पुढे चालतंय. हा नवीन आहे त्याला काय झालं, मस्त पळते. गाडी वाजत नाही राहत तेवढं चांगलं आहे. आपल्या हे पुढं बघा नाही ते एकाकीच बाहेर ओढतं, म्हणजे तिसरीकडे चारीत लय आकडू नको. चिमण्या असं दिलं चलू जेवण मस्त पैकी पळते गारा मस्त पैकी. ही त्याची दुसरी वेळेस आहे बैलगाडी, नाही तिसरी वेळेस आहे बैलगाडीला. एकदा दोन्ही तांबडे गोरे झोपले होते, मागच्या वेळेस चिमण्यासोबतच झोपला होता आणि ह्या वेळेस पण चिमण्यासोबतच झोपले. हो ना, आता हळूहळू वजन वाढवले. पुढं दोघं म्हणजे आम्ही आता चौघं बसलो. हळूहळू थोडं वजन वाढवायचं म्हणजे सवय पण लागते त्याला ओढायची. मारता मारता वाचलं होतं तुमच्या बाबतीतल्या हाणलं होतं. त्याचं एक पाय होतं बरं का तसा जरा. त्याला काय झालंय काय माहिती त्याच्या पायाला, वाटतं ते लाकूड बांधल्यामुळे तसं होतं त्याच्या पायाला. जरा उजवा पाय जरा बाहेरून टाकतोय तो. तर काय माहीत, आपण पण त्याला आणलेलं आहे, त्याच्या पायाला पहिलाच प्रॉब्लेम आहे का आत्ताचं काय माहीत. पण आधी तर मला असं कधी प्रॉब्लेम वाटला नव्हता बरं का. मी पण कमेंट आल्यावरच बघितलं की उजवा पाय थोडासा बाहेर टाकतोय तो. पण होईन क्लिअर, तशी काय अडचण नाही, होईन तो क्लिअर. आणि तसं जरी चाललं ना, फक्त त्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. आपल्याला काय थोडीच विकायचीत वगैरे किंवा बट्टा तसला तर काय विषय नाही. आपल्याला थोडी विकायची नाहीत आणि आपल्याला तर काय रोज चारायला जायचं त्यांना. त्याच्यामुळे त्याचा आपल्यासाठी तर काय प्रॉब्लेम नाही त्याच्या पायाचा. फक्त त्याला त्रास होऊ नये आणि त्याला पण नॉर्मली काय त्रास नसेल, रोजचंच आहे त्याचं, म्हणजे असं अचानक नाही झालं. पण बघू एकदा ते लाकूड नाही बांधलं ना तर कशी सवय लागते ते बघू आता आपण. आता सध्या तर मस्त चालली गाडी नवीन रस्त्याने. नाही काय होते त्याला. तर आता आपण आलो तळ्याकडल्या शेतात, ते बघा ती तिकडं आपला ऊस आणि ते तळ. मस्त काटोनात गेलो, काटोनातून परत तळ्याकडे आलो, परत तळ्याकडल्या शेतातून आता घरी जायचंय. लय मोठा राऊंड मारला ह्याला गावरांगला, जवळपास दीड पावणे 2 किलोमीटरचा राऊंड मारला गावरांगला. आणि मस्त चालतोय ते. त्याला आज तर दुसऱ्या दोरीची पण गरज नाही पडली, चिमण्यासोबत मस्त चालला. आपण असं काटोनात गेलो, मग तिथपर्यंत आम्ही चौघं बसलेलो होतो. मग काटोनातून परत आम्ही तिघं बसलेलो होतो बैलगाडीत. आणि मस्तपैकी नवीन रस्ता होता बरं का तळ्याकडून, म्हणजे काटोनातून मधल्या रस्त्याने आलो तळ्याकडं. तर मला वाटत कधी तो आला असेल तिथून गावरांग. चिमण्याला माहिती तो रस्ता. तर तिथून आलो तर आम्ही. मग आता तळ्याकडल्या शेतातून आपल्या घरी जायचं आहे. मध्येच आपल्याला डांब रस्ता लागला, मध्येच कच्चा रस्ता होता. गावरांग चल चिमण्या चिमणी. हां आता इथं रस्त्यावर बैलगाडी सोडली, गावरांगला तिथं बांधायचं आणि इथे गावरान बैल आहे तो झोपायचा आपल्याला चिमण्यासोबत. आपल्या चिमण्या म्हणजे शहाणा बैल, त्याला नवीन बैल पण त्यासोबत चालवायला जमतात, त्याच्यामुळे काय अडचण नाही. गावरांगला बांधले इथं आंब्याच्या झाडाखाली आणि ते इथले टुंबाच गावरान बैल आहे. थांबा चिमण्याला अडकितो इथं. इथलं एक बैल बघू आपण, म्हणजे तेव्हाच आपल्याला झोपायचं आहे चिमण्यासोबत. नीट बांधलं ना त्याला, तसं काय अडचण नाही. हे बघा शेव बैल आहे. अरे बैल
हे बघा हे लय छान टोंबाच गावरान बैल आहे ना, मोठ्या मोठ्या चिमण्यापेक्षा. भरलेले बाळा पुस्तक. मग असं आहे का? ही असं मोठी पाहिजे रे त्याला. थांब याला घेऊ दे. हे चिमणे हात चल. चिमणे अय अय मारते काय? थांब नाही नको नको काय नको का घाबरून ते घाबरू नको ते घाबरू नको त्याला. हा उचल. हे चिमणे मान देत नाही. हे चिमणे या चिमणे या. हा, चल. हे हाण नको रे. थांब 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 थांब. हे घे असं पुढं. हात की. ए थांब थांब थांब. हे ह्याला जोतं घाला आधी. ए संतरा ह्याला जोतं घाल ना, आपल्या चिमण्याला जोतं घाला आधी. थांब. आता घुसलं आता झुपला झुपला. ए बस संतराम बस. झुपलं होतं खरं. त्याला धर पुढं 2 मिनटं. छान आहे. गळ्यात नाही इसनीला फक्त इसनीला आहे. हा आणि तेच म्हणलं आता गळ्यात असलं तर. चला. हा चल याची म्हण चल. हा चिमणे पुढचं. हे थांब त्याला धरून बसती गाडी जाऊस तर. चिमण्या शहाणा आहे, चिमण्यास काढतं नाही. आपला गावरांग त्याच आंब्याच्या खोडापाशी ठेवलाय. आणि आता हे नवीन बैल झुपला. आपल्या चिमण्या एवढाच आहे राघव. छान आहे बैल. हा चल चल. नाव काय आहे याचं बैडू? नाव नाही. हा चिमण्याला दाब ना, चिमण्याला दाब ना. अरे हे लयच नवीन वाटते रे. बाहेर ओढताय. वज जमते ना त्याला. हा. आता तर चटणी टाकू आपण. नाही तसं काय करायची गरज नाही. चलतंय ते बरोबर चलतंय. खाऊन मागायचं म्हणलं मग. बाहेर वाटतंय राव ते. करंट नाही कर पळत कसं काय नाही ते. गोई वरा हौश्या. हे इथंच ना हौशाच ठेवू. हौशे पावसाने ते बघ. हो आणि मग काय आता एवढ्या हौसेला आणलंय किंवा बाहेर पडते रे. बाया बाया चिमणे लाकड ना म्हणजे इकडे येत असती. थांब ह्याला हे एखादी झोपू. हौशी. हा चिमण्या मस्त पळतोय आणि हौशा जरा बाहेर ओढतोय राव. ए हौशा जरा वाटतंय पण मस्त चालतंय. हौशी होय. अरे ढिले सोड ना त्याला थोडं हौशाला. हौशी हा आपला चिमण्याला शहाण्या बैलासारखा. त्याला इकडं तिकडं जाऊनच येत नाही. तो बैल आहे ना जरा बाहेर ओढतोय म्हणजे बाहेर जायला बघतोय. पण आपला चिमण्या त्याला बरोबर रस्त्याने घेतोय. ते नवीन आहे ना आतापर्यंत चालला नाही कधी. हा हौशी. हे काय येऊन द्यायचं कार्टूनातून. हा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हा चल. हौशी आहे. हौशी हौशी हौशी. लयच बाहेर पडते रे. रगेल झाले. हौशी हौशी होय. दाब ना तू संतर आण त्याला. हौशी आहे. म्हणून हा चिमणे चल. फक्त तिथल्या रस्त्याच्या हिरीपासून जपून खड्डे आहेत त्यात जाईन. ए हाण नको हाण नको. हाणलं अंग टाकीन ते. हाण नको चालतंय ते बरोबर. हौशी होय. हौशी आहे. आलं बघ चालू होते. आता आम्ही परत चाललो. ए चिमण चल. नवीन बैल आहे. चिमण्याच्या पुढे पडतं. जाताना तर त्याला चालायचं कळत नव्हतं पण मस्त चालतंय आता. घेतलं धाव काढ ना त्याच्या. हौशा असं तर लय धाव होतोय. चला आता बास झालं त्याचं. ए उचलू दांड्या. पलीकडे धर त्याला. बरं उचल तू संत्र. हे चिमणे ये बाजूला. चिमण्या बाजूला. अरे हौशिया ते चालायचं म्हणतो रे आणखीन एक राऊंड. तुम्ही ऐका ना. हे आणूक त्याला कशाला मग सोडायचं आता. खाली झोपायचं. असं का बरं आता खांद्या पातलायचं ना. चिमण्या ऐक. चला आता गावरांगचा आणि चिमण्याचा खांदा बदलायचा आहे. ठीक आहे. हां ठीक आहे त्याच्यावर. आता ते गावरान बैल केला रिटायर. ते बी वय झालेलं आहे त्याचं. गावरांगच्या पेक्षा जास्त वयाचं आहे गावरांगपेक्षा. पण त्याला कामं शिकवलेलं नाही आतापर्यंत. अरे चिमणे हट. इकडे इकडे चिमणे चल.
चिमणी चिमण्या माहीत असं नाही काय मला आज नवीन बैल ऐक सर मागे चिमणे सर मागे हट हट हा आणि त्याला आता ना गावरांगचा खांदा बदलायचा आपल्याला. चिमण्या तर आपला कुठल्या पण खांदी चालतो, पण गावरांगला डाव्या खांदीची सवय लावायची. आणि आहेत बी आम्ही तिघं त्याला आवरायला आता, म्हणजे त्याला कंट्रोल करायला आम्ही तिघं आहेत ना, त्याच्यामुळं अरे येते रे त्याला नाव घेऊन बोल आयले हे निघलं थांब फोन ठेवतो. हे चिमण्या पाय चल राव पाय काढ चिमण्या पाय चल हां धर दाव मी धर तू बरं धर. आता गावरांग डाव्या खांदी चालवायचं ना तर त्याला थोडं धरायचं म्हणजे सवय लागेपर्यंत. बैलांचं कसं खांद्याची सवय असते त्यांना, म्हणजे साईडला चालण्याची. काय बैल उजव्याच खांदी चालतात, काय डाव्याच खांदी, मग दोन्ही खांद्याची सवय लागावं म्हणून आपण गावरांगला आता डाव्या खांदी झुपले. हां आणि ते पांढरं गोरं शर्यतीचं आहे ते पांढरं पिल्लं, त्यामुळे त्याला आता झोपायचं नाही. गावरांग आहे त्याचं नाव बरं का, नाव घेतलं ना ते थांबत आहे. मग थांबू का मी महाग आणि चल चिमणी. आपला चिमण्या तर दोन्ही खांद्याची सवय चिमण्याला सारख्याला, फक्त गावरांगला पहिल्यांदा आता डाव्या खांदी झुपले तर त्याच्यामुळे थोडं धारावं लागतंय म्हणजे डाव्या खांदी. हे त्या बैलगाडी पसतो रे चल ना पुढं, चल थांबायचं कळत नाही रे. बैलगाडी अडकवीन गाडी अडकवीन त्या बैलगाडी पसतोर चल. मस्त आज गावरांगचा लय भारी राऊंड झालाय. ते मस्त चालतंय राव डाव्या खांदी बी गावरांग लय मस्त चालतंय. चला आता आम्ही बसतो बैलगाडीत. हे काय आलो मस्त चालतोय राव. हे चल गावरे हा मस्त चालतंय मस्त बरं चालतंय राव. तिकडून मी आज पहिल्यांदा डाव्या खांदी झोपले नाही तर आतापर्यंत नाही. हो नाही बरं दोन्ही खांदे सवय लागते. गावरांग पहिल्यांदाच डाव्या खांदे झोपले बरं का, मस्त चालतोय. गाडी बिडी बघा पण पुढं हा आहे काय गावरांग आहे काय ट्रॅक्टर आलं. चला परत आलो तर आपण घरी चांगला राऊंड आणला. ए चिमण्या आवताव कुठे चिमणी हो हां बरोबर चाललेत. गावरांग डाव्या खांदी मित्रांनो लय मस्त चालला, डाव्या खांदी पण आणि उजव्या खांदी पण एकदम शहाण्या बैलासारखा. भैडूचा बैल तरी बाहेर ओढत होता, म्हणजे बाहेर जायला बघत होता, पण गावरांग मस्त चालला. आणि त्याला पण माहीत झालंय थोडा वेळ गाडीला धरतात अर्धा तास आणि लगेच सोडून देतात. मग त्याच्यामुळे त्याच्या पण आता शेड्यूल सगळं लक्षात बसलं आहे. आता गवळ्याला नंतर कधी बरं का, कारण गवळ्याचं काय नाही, गवळ्याचं गावरांगचं जास्त वय झालं ना तर त्याच्यामुळे जास्त लक्ष गावरांगवर दिलं. हे गावरांग हाट हे खाली टेकू जनावर आता पाडते नाही खाली टेकू हां खाली ठेवू हां बस चल ये पाण्यावर.